नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. समुद्रातील आंदोलनामुळे मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर आता आलेले दिसत आहेत आणि याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद ही घेतली. यामध्ये 5 प्रश्नांचे खुलासे त्यांनी केलेले आहेत. 1. शेतकऱ्यांची कर्जमाफी खरंच मुख्यमंत्री करणार आहेत का? 2. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनामुळे कर्जमाफी होऊ शकते का? 3. नेमकी कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकार निधी मागवणार आहे का? 4. किती तारखेपर्यंत तुमची कर्जमाफी होऊ शकते? मुख्यमंत्री काय म्हणाले? 5. सरसकट कर्जमाफी होणार का? फक्त 50,000 रुपये कर्जमाफी होणार का? 1,00,000 रुपये होणार? याबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले? शेतकरी मित्रांनो, या 5 प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये आज दिलेली आहेत. त्यामुळे तुम्ही शेती पिकासाठी जर कर्ज घेतले असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या डोक्यातील टेन्शन कमी करणारा हा व्हिडिओ आला आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा हीच विनंती. शेतकरी मित्रांनो, 5च्या 5 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता इथे मिळणार आहेत. तर पहिला प्रश्न असा आहे की रविकांत तुपकर यांच्या आंदोलनामुळे कर्जमाफी होणार का? तर बघा शेतकरी मित्रांनो, तुपकर साहेबांनी आंदोलन जे उभं केलं आहे तर ते साधं सुद्धा आंदोलन नाही, तर ते डायरेक्ट अरबी समुद्रामध्ये उतरण्याचं आंदोलन आहे. त्यामुळे सरकार सुद्धा आता घाबरून गेलं आहे. हजारो शेतकरी आता डायरेक्ट रस्त्यावर नाही तर समुद्रात उतरले आहेत. आणि त्यामुळेच जर कोणत्या शेतकऱ्याचं बरं वाईट झालं तर याची जबाबदारी पूर्ण राज्य सरकारची असणार आहे. त्यामुळे राज्य सरकार पूर्णपणे घाबरलेलं दिसत आहे. त्यामुळे तुपकरांच्या आंदोलनामुळे लवकरात लवकर कर्जमाफी होऊ शकते. आता बघा, यामधील दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे. तो म्हणजेच राज्य सरकार केंद्र सरकारकडून निधी मागवणार आहे का? तर बघा शेतकरी मित्रांनो, आता एवढा मोठा मोर्चा निघालाय म्हटल्यावर सरकार सुद्धा पूर्णपणे भिलेलं आहे आणि त्यातच आता केंद्र सरकार हे भाजपचं आहे आणि राज्य सरकार पण भाजपचंच आहे. त्यामुळे केंद्र सरकार हे राज्य सरकारला निधी देऊ शकतं आणि त्यामुळेच कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे. असं राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तुम्हाला शेवटला समजणार आहे की तुमची 50,000 रुपयेपर्यंतची कर्जमाफी होऊ शकते का 1,00,000 रुपयेपर्यंतची कर्जमाफी होऊ शकते का 1,50,000 पर्यंत होऊ शकते आणि ती कोणत्या तारखेला होऊ शकते? आता 3 नंबरचा प्रश्न या कर्जमाफीसाठीचा असा आहे, तो म्हणजे खरंच मुख्यमंत्री कर्जमाफी करणार आहेत का असं शेतकऱ्यांना फसवणार आहेत? तर याबद्दल सुद्धा मोठं विधान आता समोर आलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. कारण निवडणुकीच्या आधी दिलेला जो शब्द आहे तर तो डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनी दिला आहे आणि मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचे प्रमुख असतात आणि ते जेव्हा शब्द देतात तेव्हा त्यांच्यावर जनतेने एक विश्वास टाकला जातो आणि तो जर विश्वास त्यांनी पूर्ण नाही केला तर अख्ख्या महाराष्ट्राचा विश्वास तुटला जातो. त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही. फक्त या कर्जमाफीला थोडा वेळ लागणार आहे, परंतु सर्वांची कर्जमाफी ही होणार आहे. कालच अनेक विरोधक नेत्यांनी, राष्ट्रवादीचे असतील तर काँग्रेसचे असतील तर भाजपवरती भरपूर टीका करायला सुरुवात केली आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, आपण घाबरायचं नाही. आता तुपकर साहेबांनी मोर्चा काढलेला आहे. सर्वांनी या मोर्चेमध्ये सहभागी व्हायचं आणि सरकारला शेतकऱ्याची खरी ताकद दाखवून द्यायची आहे. त्यामुळे सरकार सुद्धा कालपासून घाबरलेलं दिसत आहे. त्यामुळे जो दिलेला शब्द आहे तर तो खरा आहे आणि सरसकट कर्जमाफी करू असं त्यांनी स्पष्टपणे स्वतः सांगितलंय. त्यामुळे कर्जमाफी होणारच आहे, परंतु त्यासाठी थोडा तुम्ही धीर धरावा. कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, कोणत्याही शेतकऱ्यांनी काहीतरी चुकीचा प्रकार करण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन आता राज्य सरकारने केलं आहे. शेतकरी मित्रांनो, अजून आपल्या 2 प्रश्नांची उत्तरं राहिली आहेत. ती म्हणजे नेमकी कर्जमाफी किती तारखेपर्यंत होऊ शकते आणि तुमची 50,000 रुपयेपर्यंत कर्जमाफी होऊ शकते का 1,00,000 रुपयेपर्यंत कर्जमाफी होऊ शकते का 1,50,000 रुपयेपर्यंत सरसकट कर्जमाफी होऊ शकते? तर या सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. आता बघा, तुमची कर्जमाफी किती लाखापर्यंत होऊ शकते हे पाहूया. त्यानंतर किती तारखेपर्यंत कर्जमाफी होऊ शकते हे पाहू. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये जो तुपकर साहेबांनी मोर्चा काढला आहे
हा मोर्चा सरकार किती मनावर घेतंय यावर सर्व डिपेंड आहे. जर सरकारने द्यायचं म्हणून कर्जमाफी केली तर फक्त 50,000 रुपये कर्ज माफ होणार आणि जर वातावरण चिघळलं, विरोधक जे आमदार आहेत, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, ते जर उठून बसले आणि दिलेला शब्द जर सरसकट कर्जमाफीचा आहे आणि तो तुम्ही पूर्ण करा असं जर म्हणू लागले तर यामध्ये सरसकट 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी पण होऊ शकते असा विश्वास आता सरकारच्या माध्यमातून पुढे येत आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुमचा महत्त्वाचा प्रश्न बाकी राहिलाय तो म्हणजे तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आतापर्यंत सर्वांनी सांगितलं की कर्जमाफी होऊ शकते, आंदोलनामुळे सरकारवर आता परिणाम होईल, त्यामुळे ते कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतात. परंतु शेतकरी मित्रांनो, नक्की कोणत्या तारखेपर्यंत कर्जमाफी होऊ शकते? केंद्र सरकारला राज्य सरकार कोणत्या तारखेपर्यंत निधी मागू शकतो आणि राज्य सरकारला केंद्र सरकार तशा प्रकारे एवढा मोठा निधी देऊ शकतो का? आता बघा, यामध्ये एक गोष्ट शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा. आता ही कर्जमाफी ही मोठी आहे. 500 किंवा 1000 कोटी रुपये केंद्र सरकारकडून मागून चालणार नाहीत. यासाठी आता डायरेक्ट 1 लाख कोटी, 1.5 लाख कोटी रुपयेपर्यंत एवढी मोठी रक्कम केंद्र सरकारला मागावी लागणार आहे आणि केंद्र सरकारला पण कुठून तरी कर्ज घेऊनच राज्य सरकारलाही मदत करावी लागणार आहे. परंतु यामध्ये एक दिलासा देणारी बातमी अशी आहे की केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि राज्यातून भाजप सरकार आहे. त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकारला ही मदत नक्कीच देऊ शकतं. जर आपण मोर्चा तशा प्रकारे काढला तर राज्य सरकारला या मोर्चाची दया आली तर या कर्जमाफीसाठी निधी हा देऊ शकतात आणि त्यामुळे कर्जमाफी होऊ शकते. परंतु आपण सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे आणि तुपकर साहेब जे शेतकऱ्यांसाठी आंदोलनासाठी उभे राहिले आहेत त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी सपोर्ट हा केला पाहिजे. कर्जमाफीची तारीख ही शेतकरी मित्रांनो कोणीही स्पष्ट करू शकत नाही. मुख्यमंत्र्यांना पण ती तारीख माहीत नाही कारण त्यांच्याजवळ सध्याला पुरेसा निधीच नाही तर ते पण स्पष्ट करू शकत नाहीत. त्यामुळे कर्जमाफी होऊ शकते परंतु कोणत्या तारखेला होऊ शकते हे स्पष्ट झालं नाही. त्यामुळेच शेतकरी मित्रांनो, निवांत राहायचं आहे, बिनधास्त राहायचं आहे. कर्जमाफी होऊ शकते परंतु थोडा संयम तुम्ही राखला पाहिजे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला हा शब्द आहे त्यामुळे तो त्यांना पाळावाच लागणार आहे. ज्या सरकारने हा शब्द दिला आहे तेच सरकार सत्तेमध्ये आलेलंही आहे आणि त्यांचेच मुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळे शब्द दिलाय त्यामुळे कर्जमाफी ही होणारच आहे.